फ्रेंड्स, वेलकम टू प्लेस ऑफ मिरॅक्ल. 2025 ची जी 10th ची एक्झाम आहे स्टेट बोर्डची, त्याच्यासाठी आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केलेली आहेत. त्याच्यामध्ये आजचं आपलं चॅप्टर आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. व्हेरी 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 इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि त्याच्यावरचे 10 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण आज घेणार आहोत. तर 1 मार्क क्वेश्चन साठी हे 10 क्वेश्चन अशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला एक्झामला येऊ शकतात. तर बाळांनो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन मीन्स व्हॉट? सिक्वेन्स. त्याचे काही फॉर्म्युले आहे, त्याच्यामध्ये आपण फर्स्ट टर्म पाहतो, लास्ट टर्म, nth टर्म फाइंड आउट करतो, त्यानंतर आहे आपण सम ऑफ द टर्म्स फाइंड आउट करतो. हे सगळं आपण वर्षभर शिकलेलो आहोत. तर मोस्ट इम्पॉर्टंट सम्स आपण आता पाहणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे बाळांनो, डिसाइड वेदर द गिवन सिक्वेन्स इज अन एपी. दिलेला सिक्वेन्स एपी आहे की नाही. ओके, सिक्वेन्स इज व्हॉट? 2 4 6 8 हा आपल्याला सिक्वेन्स दिलेला आहे आणि आपल्याला चेक करायचंय वेदर इट इज अ एपी ऑर नॉट. ओके, सो बाळांनो, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहणार आहे? गिवन आपल्याला दिलेले T1 इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू 4, T3 इज इक्वल टू 6 अँड T4 इज इक्वल टू 8. बरोबर आहे. या 4 टर्म्स आपल्याला दिलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. काय डिफरन्स आहे? कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सचा. म्हणजे आता सपोज D1 आपण फाइंड आउट करतोय, मीन्स व्हॉट? कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे शेजारी शेजारी. सो T2 मायनस T1 विच इज इक्वल टू 4 मायनस 2, जो की आला डिफरन्स माझा 2. आता असाच डिफरन्स बाकीच्या टर्म्स मध्ये पण मला फाइंड आउट करायचा आहे. सो D2 इज इक्वल टू काय येणार आहे? T3 मायनस T2, दॅट इज 6 मायनस 4 विच इज इक्वल टू 2 अँड D3 इज इक्वल टू T4 मायनस T3, 8 मायनस 6 विच इज इक्वल टू 2. सो D1 D2 D3 म्हणजे प्रत्येक टर्म्स मधला डिफरन्स हा काय आलेला आहे? 2 2 2. दॅट मीन्स D1 इज इक्वल टू D2 इज इक्वल टू D3. सो डिफरन्स बिटवीन, we can write answer as difference between two consecutive terms is common. So we can, that is given sequence is, आपण काय लिहिणार आहोत? गिवन सिक्वेन्स इज अँड एपी. सो हे जे डिफरन्स आहे ते काय आहे? कॉमन आहे. तो आपला सिक्वेन्स जो दिलेला आहे तो काय असणार आहे? एपी असणार आहे. जर बाळांनो इथे डिफरंट टर्म्स आल्या असतात तर आपला एपी असता का सिक्वेन्स? तर नाही, कॉमन आलाय म्हणून आपला